रिटन प्लॅन असेल तरच तो तुम्हाला इन्स्पायर करेल. प्लॅनिंग हा वर्ड फक्त म्हणणं आणि प्लॅनिंग फॉलो करणं यामध्ये फरक काय? सी प्लॅनिंग शुड बी रिटन ना. म्हणजे प्लॅनिंग तुम्ही जर म्हणताय की मी प्लॅनिंग करून जातोय तर दोन गोष्टींचं प्लॅनिंग. बऱ्याचशा लोकांचे प्लॅन डोक्यातच असतात. तर डोक्यातलं प्लॅनिंग इट्स अ डिफरंट पार्ट, कारण डोक्यामध्ये खूप सारे विचार असतात आपल्या माइंडमध्ये, पण रियालिटीमध्ये प्लॅन असला पाहिजे जो तुमचा पेपरवरती पाहिजे, रिटन प्लॅन पाहिजे. आणि तो प्लॅन बनवताना ना जिकडे तुम्हाला जायचंय तिकडे ऑलरेडी गेलेली व्यक्ती एक वेळा दोन वेळा किंवा त्यांनी ऑलरेडी तो पण गेला आणि त्यांनी मॅक्सिमम लोकांना तिथे पोहोचवलेलं ना, त्या व्यक्तीचं कन्सल्टेशन घेऊन तो प्लॅन बनवा, स्ट्रक्चर करा. आणि तो स्ट्रक्चर केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या प्लॅनमध्ये, कारण प्रत्येक व्यक्तीचा प्लॅन युनिक असतो. प्लॅन सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे, पण प्रत्येक व्यक्तीचा प्लॅन युनिक आहे. तर तुमचे फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स फॅमिली वेगळे आहेत, एका दुसऱ्या व्यक्तीच्या फॅमिलीमधल्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी वेगळ्या आहे, त्याची सायकोलॉजी माइंडसेट वेगळं आहे, त्याचं उत्पन्न वेगळं आहे, त्याची इंडस्ट्री वेगळं आहे. टुवर्ड्स मनी, टुवर्ड्स वेल्थ बघण्याचा दृष्टिकोन पण त्याचा डिफरंट आहे. अकॉर्डिंगली त्या सर्व गोष्टींना कन्सिडर करून तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅन बनवणं गरजेचं आहे. तो प्लॅन शुड बी रिटन प्लॅन असेल तरच तो तुम्हाला इन्स्पायर करेल.